चला, तर आजचा विषय आहे बघा गणित. आजचा सब्जेक्ट आहे गणित किंवा मॅथ. तर सगळ्यात पहिले आपण बघून घेऊया की गुणाकार कसा केला जातो. तर सुरुवात करूया. 1ने आपल्याला 10 या संख्येला गुणायचं आहे. तर 1ने पहिल्यांदा शून्याला जेव्हा आपण गुणतो तेव्हा 1चा पाडा शून्यापर्यंत म्हणावा लागतो. पण गणितामध्ये 1 आणि शून्याचा गुणाकार नेहमी शून्य येतो, किंवा शून्याला कोणत्याही संख्येने, शून्याला जगातील कोणत्याही संख्येने गुणले असता उत्तर हे शून्य येतं, किंवा शून्याने कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता त्याचा गुणाकार हा शून्यच येतो. म्हणजे शून्याशी भिडण्याची ताकद कोणत्याही संख्येमध्ये नाही आहे. जो कोणी भिडेल शून्याशी तो शून्य होऊन जाईल असा. ठीक आहे. 1 0 0 1 1 1 हा झाला 10 याचा आन्सर. आता 2ला तुम्हाला मी सांगितलं शून्याशी भिडण्याची गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येमध्ये हिंमत नाही. ठीक आहे. म्हणून 2चा जर गुणाकार मी शून्यासोबत केला तर 2 याच्यामध्ये समावून जाणार. 2 0 0. तर 2चा पाडा 4, 2पर्यंत म्हणा तर 4 येईल. 2 2 4. 1चा पाडा शून्यपर्यंत म्हणायचं आहे. तेच सांगितलं मी. जो आएगा वो मिट्टी में मिल जाएगा. 1 0 1 0 0. 1चा पाडा 3पर्यंत, 3 नाही तर. ठीक आहे. तर 2चा पाडा शून्यपर्यंत म्हणायचं. जो भी आएगा वो मिट्टी में मिल जाएगा. फिर से 0 गुणिला 2 बरोबर 0. 2चा पाडा 4पर्यंत म्हणा. 2 2 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 होतात. ठीक आहे. आता इथे 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्येने आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. तर याच्या 2 पद्धती आहे. एक तर आपल्याला 2ने शून्याला गुणता येतं, किंवा 12ने पण शून्याला गुणता येतं. आपण दोन्ही बघू. ठीक आहे. तर बघा, पहिलं 2चा पाडा शून्यापर्यंत म्हणा. मी जसं सांगितलं की शून्याशी भिडण्याची ताकद कोणत्याही संख्येमध्ये नाही आहे. जर कोणी भिडलं तर त्या संख्येला शून्य हे शून्य करून टाकतं. ठीक आहे. तर म्हणून 2 0 0च होतात. 2 5 10 होतात. ठीक आहे. आले 100. आता इथं अधिक लावायचं. ठीक आहे. अधिक लावायचं इथं ह्या संख्येच्या खाली. पुन्हा 1चा पाडा याने आपण इथं 2 संख्येने या दोघांना पण गुणून घेतलं. आता 1ने या दोन्ही संख्येला गुणायचं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण 2ने या दोन्ही संख्येला गुणलं तेव्हा 100 आलं. तेव्हा आता 1ने या दोन्ही संख्यांना आपल्याला गुणायचं आहे. ठीक आहे. सो विल सी. 1 0 0 1 5 5. आता बेरीज करून टाकायची याची. आता आपण चिन्ह बेरीजचं दिलं आहे त्यामुळे बेरीज करून टाकायची. 0 0 6 1 5 बरोबर 6. आपलं उत्तर 6. असंच आपण असंही करू शकत होतो. 50 गुणिला 12. ठीक आहे ना. 50 गुणिला 12. ठीक आहे. 12 0 0. 12 0 0. डायरेक्ट पंक्चर 12. 12 5 60. आन्सर सेमच आहे. ठीक आहे. आणि गणितामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. 2 आणि 3 जेव्हा आपण याने याला गुणतो किंवा याने याला गुणतो तेव्हा गुणाकार हा सेमच येत असतो. जेव्हा 2 बेत्रिक 6 म्हटलं किंवा 3 2 6 म्हटलं गुणाकार हा सारखाच आहे, एकच आहे. तर आपण गुणाकार बघितला. आता यानंतर भागाकाराकडे येऊ. ठीक आहे. भागाकार काय? आता भागाकारामध्ये 2ने भागायचं आहे 10ला. ठीक आहे ना. डायरेक्टली भागू, कारण की 1ला जर भागत बसलो आपण तर जाणार नाही भाग. म्हणून 2चा पाडा 10 येईपर्यंत म्हणायचा असतो. 2च्या पाड्यामध्ये जोपर्यंत 10 येत नाही तोपर्यंत आपल्याला 2चा पाडा म्हणावा लागतो. 2 1 2 2 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 2 5 10. आता 2 5 आलं म्हणून इथं भागाकार 5 आला म्हणायचा, आणि 10 आलं बरोबर एक्झॅक्ट. आता याची वजाबाकी करायची असते. 1 आणि एकामधून 1 गेलं तर 0 राहतं. 0शी 0. तर भागाकार हा 5 आलेला आहे. ठीक आहे. इथे बघा
आता 2चा पाडा आपण डायरेक्टली 10पर्यंत जरी म्हटलं तर 20 येतं, बेद आहे 20. पण आपण एक संख्येला जर आपण भागलं तरीही होतं, तर आपण डायरेक्टली भागून टाकू. बेद आहे 20, 10 आले 20. ठीक आहे. पण याचं एक करून बघू आहे ना. याला काय करू, एक संख्येने आपण एका संख्येला अगोदर भागून बघू. आता 3चा पाडा तोपर्यंत बनायचा जोपर्यंत 3 संख्या त्या पाड्यामध्ये येत नाही किंवा 3पेक्षा सगळ्यात लहान त्या पाड्यामध्ये येत नाही आहे ना. 3चा पाडा मी म्हटलं 3 1 3. ठीक आहे. तर उरलं 0 है ना. आणि हे 0 जे उरलेले जशाच तसे इथे ठेवून द्या आहे ना, कारण की तेच होणार आहे परत. ते कसं होणार आहे इथं सांगतो. 4चा पाडा 4पर्यंत म्हणा 4 1 4. ठीक आहे. 4 1 4 उरला 0. ठीक आहे ना. हा 0 इथे घेतला, परत 0ने भाग दिला है ना. 0 0 हे 0 घेतलं, पुन्हा 0ने भाग दिला, 0 0 0. तर तेच होतं, 10च येतं. तर डायरेक्ट 5ला 50ने भागून टाकू. 5 10 50. ठीक आहे. तर आलं 0 0 0 0. ठीक आहे. नाव लेट्स कम टू नेक्स्ट, बेरीज. बेरीज कसं, याला म्हणतात ॲडिशन, याला म्हणतात हा झाला मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन, आणि हे मी विसरतो आहे थोडंसं भागाकाराला, मी सांगेल कधीतरी परत. बेरीजला ॲडिशन म्हटलं जातं. ठीक आहे. डिव्हिजन म्हणतात त्याला. ठीक आहे. बघा डिव्हिजन बघा, त्याचं बेरीज करा. आता याच्यामध्ये 1 आणि 1 0 आणि 1 1 होतं, 1 आणि 1 2 होतं. आता 1 0 आणि 2 हे 2च होतात, 2 आणि 1 हा 3 होतात, हे 3 आणि 0 3च होतात. आता हे 3 आणि 1 4 होतात. आता हे 0 आणि 5, 0 आणि 4 हे 4च होतात, कारण की 0मध्ये 4मध्ये 0 मिक्स केले तर 4च राहतात, म्हणून 4च होतात. 4मध्ये 1 टाकलं तर 5 होतात. आता 0मध्ये 5 मिळवले तर 5च होतात. आता 5मध्ये 1 मिळवला तर 6 होतात. मिळवावं लागतं है ना. आता समजा 2 आणि 3, आता हे माझ्याकडे 3 आहेत, तर त्याच्यामध्ये 3 मिळवायचे. हे 3 आहेत, 3 मिळवायचे. 1 2 3, 1 2 3, 3 आहेत, 3 मिळवायचे. 3पासून पुढे म्हणा 4 5 6, म्हणजे माझ्याकडे झाले 6. ठीक आहे. आता शेवटची वजबाकी, त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असतं कुठे कुठे, ते आज क्लिअर करून टाकतो, सांगून टाकतो तुम्हाला. ठीक आहे. आता 0तून 1 जात नाही. 0मधून 1 कसं घालवायचं, म्हणून काय केलं जातं, इथून 1 घेतला जातो आहे ना. आता इथं झाले 10. किती झाले 10. तर मग 10मधून 1 गेला, 10मधून 1 गेला, किती राहिले, 10मधून 1 गेला, किती राहिले, तर 9 राहिले. तर याला काय करा, आपण याला उलटं करून टाका आहे ना. छोटी संख्येपेक्षा आपण 10मधून 11 कसे जाणार, म्हणून 11 वजा 10 करा. तर 1 आणि 0 म्हणजे हे आन्सर आलं. ठीक आहे. कारण की जर आपण हाच्याच्या भानगडीमध्ये पडलो तर ते गणित वेगळंच येईल है ना. जर आपण इथं 9 10 गृहीत धरला आणि 10मधून 1 गेला, किंवा इथं नाहीतच म्हणून 9 घेतले आणि इथं 8, जे की उत्तराच्या एकदम वेगळं जातं. त्यामुळे असंच सोपं आहे. ठीक आहे. इथं आता 20मधून आता इथं करू शकतो आपण है ना, इथं करू शकतो. इथं आता 10 झाले, कारण की इकडचा हातचा घेतला मी, इकडचा हातचा घेतला. इथं 0मधून 2 जात नव्हते, म्हणून या संख्येकडून, या 2 बाजूच्या संख्येकडून मी 1 घेतला, म्हणून इथं झाले 10. 10मधून 2 घालायचे, मला सहज घालतो मी. आता 10 माझ्याकडे आहे, त्याच्यामधून 2 गेले तर 8 राहिले. आणि मग मी इकडचा 1 घेतला होता है ना, तर मग इथे किती होणार, 1च होणार ना, कारण की इथं 2 होते मुळात. इकडून मी 1 घेतला, मग राहिला इथं 1. 1मधून 1
गेलं 0 राहिला. म्हणजे 20मधून 12 केले तर 8 राहिलं, जे की आपलं उत्तर आलं. ठीक आहे. याच्यामध्ये एकच आता आहे आपल्याला 0मधून 3 घालवण्याचं हे वेळ पण आहे ना. नो वन कॅन डू दिस. हे कोणीच करू शकत नाही की 3मधून 0मधून 3 कसे घालवायचे. म्हणून काय करायचं, याची मदत घ्यायची. 1 घेतला म्हणून इथं 10 झालं. इथून 1 घेतला म्हणून इथं 10 झाले. 10मधून 3 केले 7 राहिले. इथं राहिले 2 आहे ना. जेव्हा इथून 1 गेला तर इथं मुळात 3 होते, म्हणून इथं राहिले 2. 2मधून 1 गेला तर 1च राहिला. ठीक आहे. ठीक आहे, आपला आन्सर आहे. आता 0. आता इथं पण 30 भानगड, म्हणून काय करा, इथून 1 घ्या. इथं झाले 10. 10मधून 4 गेले 6 राहिले. इथं राहिला 3. 3मधून 1 गेला 2 राहिले. ठीक आहे. इथं पण बघा 0. आता इथं इकडून 1 घेतला, इथं झाले 10. 10मधून 5 गेले 5 राहिले. 5 इकडून 1 घेतला होता, म्हणून इथं 5चे 4 झाले. आता ह्या 4मधून 1 गेलं तर 3 राहिले. सो आशा करतो की हे सगळ्यांना पूर्णच्या पूर्ण गुणाकार, भागाकार, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी, बेरीज हे सगळं समजलं असेल. ठीक आहे. थँक्यू.